अधिवेशनातल्या काही प्रतिक्रिया आपण देखील बघूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 16 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार नागपूर येथील हिवाळी अधिवेशन। विशेष अधिवेशन संपताना सरकारची घोषणा। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी। इतर कोणीही अर्ज न भरल्यानंच बिनविरोध अध्यक्षपदी निवड। राहुल नार्वेकरांच्या नेमणुकीला ठाकरे गटाचा विरोध आहे। बिनविरोध अध्यक्ष निवडीला आमचा पाठिंबा, पण नार्वेकरांना नाही। आदित्य ठाकरे आक्रमक। विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी 2.5 वर्ष न्यायाधीशाप्रमाणे काम केलंय। देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक। विरोधकांना वारं न कळल्यानंच त्यांची दुर्दशा झाली आहे। फक्त विरोधाला विरोध करणं सोडून द्या। उपमुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांना आवाहन। तर आता नानांच्या कमी मताधिक्यावर देखील शिंदेंनी कोपरखळी दिली आहे। किती राज्य तुम्ही जिंकली? तेलंगणा जिंकलं, कर्नाटक जिंकलं, झारखंड जिंकलं। तुम्ही लोकसभेमध्ये अध्यक्षपदासाठी नार्वेकरांमध्ये नेतृत्व गुण, त्यांच्या कार्यक्षमतेची ही पोच पावती आहे। तर विरोधकांनी नार्वेकरांवर पातळी सोडून टीका केली आहे, पण त्यांनी न डगमगता निर्णय दिला। अजित पवारांची प्रतिक्रिया। जयंतराव, माझं तुमच्याकडे बारीक लक्ष आहे, पण तुम्ही प्रतिसादच देत नाही। विधानसभेत अजित पवारांचं वक्तव्य। तर अजितदादा, आपल्या पक्षाचं घोषवाक्य आहे योग्य वेळी योग्य निर्णय। जयंत पाटलांचं अजित पवारांना उत्तर। जयंत पाटलांबाबत राज्याला गुड न्यूज मिळणार। जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। अमोल मिटकरींचं वक्तव्य। 208 मतांनी नाना पटोले वाचले। 208 वाले रंगही विसरायला लागलेत। अजित शिंदेसह अजित पवार यांचा टोला आहे। तर माझ्या विजयाची इथे टिंगल उडवली गेली। जनतेनं दिलेल्या मतांची इथे टिंगल उडवली गेली आहे। नानांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली। राज्यपालांच्या अभिभाषणावर ठाकरे गटाचा बहिष्कार। बेळगाव प्रश्नावर ठाकरे गटाची भूमिका। कर्नाटक सरकार अन्याय करतंय। सुनील प्रभूंचं वक्तव्य।